टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। जय जिजाऊ जय शिवराय। मी मीनल दास, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष। आज मोहोळ येथील घाटणे रोडवरील कचरा डेपोच्या ठिकाणी आम्ही संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी सोलापूरचे आलेले आहोत। आमच्या शहराध्यक्ष ज्या आहेत मोहोळच्या अंजलीताई वस्त्रे, ह्या आज नगर परिषदेसमोर या कचरा डेपो संदर्भात आमरण उपोषणासाठी बसलेले आहे। आज आपण इथे जर पाहिलं तर अत्यंत वाईट अशी अवस्था ह्या कचरा डेपोची आहे। या कचरा डेपोला बाजूनी सगळीकडनं संरक्षण भिंत नाहीये आणि इथं जो कचरा आहे, प्लास्टिक, लोखंड, सगळ्या प्रकारचा कचरा जो आहे तो एकत्रित इथं जाळलेला आहे। या जाळामुळे इतका धूर प्रचंड प्रमाणामध्ये इथे पसरलेला आहे की याच्यामुळे इथले जे रहिवासी आहेत, आजूबाजूचे गावकरी, त्यांना अनेक श्वासाचे आजार या ठिकाणी उद्भवत आहेत। खरं जर या कचऱ्याचं जर नगर परिषदेने टेंडर दिलेला आहे, वर्गीकरण जर केलं तर प्लास्टिकचा जो कचरा आहे तो कारखान्याच्या ठिकाणी वगैरे गेला तर त्यातनं काही महसूल जमा होईल नगर परिषदेला, परंतु नगर परिषद असं करत नाहीये। आज आमच्याकडे नगर परिषदेतल्या कर्मचाऱ्यांची सुद्धा तक्रारी आलेल्या आहेत। त्यांची वेतन वाढ नाहीये, त्यांना कायम केलं जात नाहीये, त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान व्हायला लागले। हे जर नगर परिषदेने कचऱ्याची विल्हेवाट लावून प्लास्टिकमधनं जो येणारा महसूल आहे हा जर योग्यरित्या केला तर त्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा प्रश्न सोडवला जाईल। त्याचबरोबर इथे एक तलाव आहे, हा जो कचरा आहे जाळलेला आणि घाण जो पसरलेला आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे कचरा जो आहे तो पाण्यासोबत त्या तलावामध्ये जातोय आणि त्या तलावातलं पाणी विहिरीमध्ये सुद्धा जाते। हे घाण पाणी मिसळून इथं गावकरी आहेत, त्या तळ्यातलं पाणी जनावरांना पाजलं जाते, गावकरी स्वतः पितात। या घाणेरड्या पाण्यामुळे त्यांना आरोग्याचे आजार भरपूर प्रमाणात व्हायला लागलेले आहेत आणि मेलेली जनावरं सुद्धा ह्या ठिकाणी अशीच टाकली जात आहेत, त्यांची योग्यरित्या विल्हेवाट लावली जात नाहीये। त्यामुळे अनेक साधारणतः 40 ते 50 कुत्रे इथं फिरत आहेत आणि ते कुत्रे जे आहेत ते जनावरांना सुद्धा अत्यंत विचित्र पद्धतीने फाडतायत। इथे एक गावकरी आहे, त्यांच्या एका बैलाची शेपूट तोडलेली आहे। आपण पाहू शकता ह्या ठिकाणी जर गेलो तर येणारी जाणारी लोक, त्यांना कुत्रे आडवे जातात, त्यामुळे लोक पडतायत। इथे जी शेतीबाडी आहे तर शेतीसाठी मजूर सुद्धा ह्या ठिकाणी यायला तयार नाहीयेत। अशी अत्यंत बिकट अशी अवस्था ह्या मोहोळ कचरा डेपोची झालेली आहे। आज आमच्या ताई उपोषणास बसलेल्या आहेत, त्यांची मागणी आहे की हा कचरा डेपो जो आहे हा तात्काळ इथनं हटवावा। त्यांनी अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत प्रशासनाला, परंतु प्रशासन या गोष्टीची गंभीर अशी दखल घेत नाहीये आणि जोपर्यंत कचरा डेपो इथनं हलणार नाही, ह्याच्यावर काही उपाययोजना होणार नाही, तोपर्यंत अंजलीताई ज्या आहेत त्या उपोषणामधनं उठणार नाहीत। आणि जर या उपोषणादरम्यान त्यांनी शांततेच्या मार्गाने उपोषण करण्यास घेतलेलं आहे, परंतु जर उपोषणादरम्यान त्यांना जर काय आरोग्याची हानी किंवा जीवितहानी जर झाली तर या नगर परिषदेवरती आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू आणि आज एक आम्ही निवेदन पण देणार आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीने की तात्काळ इथला जो कचरा डेपो आहे तो हलवण्यात यावा, अशा या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।